प्रामाणिक वृत्ती असायला पाहिजे. या वंदे मातरम शब्दानेच आपल्याला दिलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि आपली संस्कृती काय म्हणते तर मातृदेवो भव. मातृदेवो भव म्हणजे काय? आई आणि वडील हे देवाप्रमाणे आहेत आणि तसंच माता प्रथम राष्ट्रमाता प्रथम हे गीत तेच शिकवते. वंदे मातरम तेच गीत शिकवते. आजचा संदेश असा आहे की आज आपल्याला असं वाटतं की स्वातंत्र्य मिळवणं मोठं होतं, पण त्याहूनही मोठं काम कोणतं असेल तर ते म्हणजे स्वातंत्र्य टिकवणं हे फार महत्त्वाचं काम आहे असं लक्षात येईल. आज वंदे मातरम आपल्याला काय सांगते? 4 मुद्दे आपल्याला महत्त्वाचे सांगतायत. ते म्हणजे असे की देशावर प्रेम करा, कर्तव्य पार पाडा, सत्य न्याय प्रामाणिकपणा राखा, या पर्यावरणाचं रक्षण करा, एकता समरसता आणि बांधिलकी जपा. आम्हाला ज्या वेळेला ऑनलाईन ट्रेनिंग मिळाली त्याच्यावर एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुख्य जो मुद्दा होता तो म्हणजे पर्यावरणाचं रक्षण. आज आपण पाहतोय की ह्या ITI मध्ये आपण कुठेही आपल्याला थोडासा प्लास्टिकचा कचरा वगैरे दिसत नाही. हे सर्व श्रेय जे आहे ते आपल्या सर्वांचं आहे. नेतृत्वाचं श्रेय आहे असं मी खास सांगेन. पण आज जर समस्या शहरामध्ये निर्माण झाली असेल ती म्हणजे डम्पिंग ग्राउंड, कचरा व्यवस्थापन, ओला आणि सुका कचरा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतोय की अनेक ठिकाणी शहरांमध्ये डम्पिंग ग्राउंडचे प्रश्न निर्माण झालेत आणि ते सुट्टासुटेनं असे झालेले आहेत. त्याच्यावर कोणीही तेवढा जाज्वल्य असा विचार करत नाही की ती समस्या सुटली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं वसुदैव कुटुंबकम तुम्हाला सांगितलं, आपल्या घरापासून स्वच्छता आपण करायला शिका. ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी स्वच्छता राहिली पाहिजे आणि जे पडेल ते काम, कचरा उचलण्याचं काम सुद्धा आपण केलं पाहिजे असं मी पर्यावरण रक्षणासाठी सांगतोय. कारण ग्लोबल वॉर्मिंग हे जे आहे ते फार मोठं होत चाललेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या देशावर प्रेम करा आणि भावस्पर्शी ह्या ठिकाणी तुम्हाला मी खास सांगतोय ते म्हणजे असं की आज आपण पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्रामातील रणगर्जना आठवूया. ही वंदे मातरमची रणगर्जना आहे असं मी तुम्हाला खास सांगेन. या वंदे मातरम या सर्व मुद्द्यानंतर मी थोडासा आणखी काही गोष्टींवर तुम्हाला ह्या ठिकाणी भाग पडतोय विचार करण्यासाठी. ते म्हणजे विकसित भारताची संकल्पना. 2045 साल आपल्या देशाला 100 वर्ष स्वातंत्र्याचं होईल आणि त्यावेळेला हे विकसित भारत झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपले माननीय पंतप्रधान मोदी साहेब हे प्रयत्न करतायत. विकसित भारत म्हणजे नेमकं काय? आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था कुठे पोहोचले? विकसनशील अर्थव्यवस्था आहे. आपण सर्वांगीण विकास